गणेशोत्सव म्हटला की पुणेकरांना आकर्षण असतं ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मंडळाच्या देखाव्याचं। यंदा दगडूशेठ गणपती मंडळ केरळच्या पद्मनाभ मंदिराचा देखावा साकारतंय आणि या देखाव्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय। याच अनुषंगाने आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। गणेशोत्सवाला काहीच दिवसात सुरुवात होणार आहे, मात्र पुण्यातला गणेशोत्सव जगभरात भारी असतो आणि याच पुण्यातल्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा। आणि यंदा केरळमधल्या पद्मनाभन मंदिराचा देखावा दगडूशेठ मंडळाचे सगळे जे कार्यकर्ते आहे आणि या मंडळातर्फे साकारण्यात आलाय आणि त्याचं जे काम आहे ते साधारण अंतिम टप्प्यात आलं आहे। गणपती बाप्पाचं आगमन 27 तारखेला होणार आहे। शेवटचा हात चालू आहे। यावेळेस प्रथमच मिरॅकल इव्हेंटचे आर्ट डायरेक्टर विनायक रासकर जे ह्या गणपतीचे परम भक्त आहे। ॲक्च्युली या देखावाचे वैशिष्ट्य असं की आत्तापर्यंत गणेशोत्सवात साकारले जाणारे देखावे जे आहेत त्याच्यामध्ये एवढ्या बारकाईने केलेलं काम कदाचित माझ्या बघण्यात तरी नाही। अत्यंत बारकाईने आम्ही त्याच्यामध्ये डिटेलिंगमध्ये गेलेलो आहोत। आपण जर पंचप्राणी जे पिलर बघितले जे साऊथ इंडियाच्या मंदिरांचं वैशिष्ट्य आहे ते 20 फूट उंचीचे पिलर आपण इथे केलेले आहेत। मंदिराचं जे गोपुर आहे ज्याच्यावर 500 मूर्त्या आपण साकारलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये रामायण आहे, महाभारत आहे, कृष्णलीला आहे, कृष्ण जन्म आहे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी अनेक प्रकारचे बारकावे आपण इकडे उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हेच सगळं पाहण्यासाठी पुणेकर देखील या 10 दिवसात मोठ्या उत्साहाने इथे गर्दी करताना दिसणार आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबी